चिकन ग्रेव्ही मसाला एकदम झटपट होणारा, जे बॅचलर असतात किंवा ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी अतिशय सोपी रेसिपी आहे। एक कढई घ्यायची आहे, 2 चम्मच तेल टाकायचं आहे। गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर जिरे टाकायचे आहेत, ते छान तडतडू द्यायचे आहेत। ते झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, तोही छान असा तडतडू द्यायचा आहे। इथे मी सवयीचं वाटण घेतलेलं आहे रेडीमेड, ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि एकदम झटपट क्विक होतं, काही झंझट नाही। ते कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। टाकल्यानंतर छान असं परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर मी सुहानाचा चिकन ग्रेव्ही मसाला इथे वापरलेला आहे, तो मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। छान असा मिक्स प्रॉपर करायचा आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये धने पावडर आणि हळद हे घालून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अजून तिखट लागत असेल तर तुम्ही तिखटही घालू शकता। तिखट घालून घ्यायचं आहे चवीनुसार। त्यानंतर थोडंसं पाणी घालून मसाला छान असा मस्त परतवून घ्यायचा आहे, एकदम पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे सर्व। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे बॉइल्ड चिकन घ्यायचं आहे, ते यामध्ये टाकायचं आहे आणि एकदम छान अशी एकदम मस्त सुंदर अशी भाजी होते। एकदम छान असं प्रॉपर मिक्स करायचं आहे। थोडी उकळ आल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांनी ते झाकण काढायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान अशी उकळी आलेली आहे, मस्त वरती तरी आलेली आहे आणि एकदम छान तुम्हाला ज्या पद्धतीत जेवढा रस्सा हवा आहे तेवढा तुम्ही ठेवू शकता किंवा वाढवू शकता। इथे नंतर कोथिंबीर टाकून मस्त छान असं गॅस बंद करून द्यायचा आहे। इथे आपली भाजी रेडी झालेली आहे, एकदम टेस्टी, एकदम यम्मी। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।